बघा आपल्या शेतामध्ये खूप म्हणजे खूप ते ऊसाचे टिपर झालते म्हणून एका जाग्या जमा केले आणि फुकून पण दिले तर कसे जळाले तर खूप वारं सुटले म्हणजे पूर्ण आता पावसाळा लागल्यामुळे त्यामुळे रान पूर्ण आपल्याला स्वच्छ करायचे व्यवस्थित करायचे. हे इकडे साईडला टिपर याचायला पण चालू आहे. ते आमच्या मॅडम आहेत त्या पण शेतावाल्या मालकीन आहेत त्या पण टिपर याचायला आणि काही ढिगं फुकून दिले तर खूप मोठमोठाले म्हणजे खूप गर्दा निघायला आता जून महिना लागणार आहे त्यामुळे म्हणजे शेतीची तयारी चालू आहे. आता यामध्ये सोयाबीन पेरायची आणि किती मोठाले ढिगं पडले ते एका जाग्यात जमा केले तर आणि फुकून दिले कारण की आता वारं सुटले वाऱ्यामुळे फास्टमध्ये जळत येत रे किती मोठमोठाले खूप शेक लागायला ऊन पण आहे वरून वारं सुटले आणि इथं 1 2 3 4 5 ढिगं झाले तर जमा करून फुकून दिले तरी किती मोठमोठे झाले तर आणि आता फुकून दिले तर म्हणजे कशामुळे माहिती आहे की ते सोयाबीन पेरायची म्हटलं आता पावसाळा लागलाय म्हणून फुकून दिले एक राहिला पेटवायचा पण वाऱ्यामुळे पेटीत आहे ना खूप अंगावर विसरू घ्यायला त्यामुळे काही वेचाय चालू आहे. आम्ही दोघीच जणी वेचायलो ती राहणावाली मालकीन आहे आणि मी आलेली रोजानं तर आमचे दोघी जणी बायका भेटणं त्यामुळे म्हणजे उन्हाळ्याचे रानं नीट करायलो म्हणजे आता शेती पेरण्या चालू होत्या जून महिन्यामध्ये म्हणून आमची व्यवस्थित शेती नीट करायला चालू आहे. खूप शेक लागायला हे आम्ही ढिगं फुकून दिले तर खूप शेक लागायला कारण की म्हणजे वरून ऊन तापलंय आणि त्यामुळे शेक लागायला आहे. जवळजवळ येऊ दे एक ते 2 ढिगं राहिले म्हणून वारं खूप सुटले त्यामुळे ते कॅन्सल केले तर पेटून द्यायचे. इकडे तिन्ही पण जळून गेले ते खूप जळून गेले तर आता ते राहिले का ते बाकीचे राहिले तर त्यांची शेती किती मोठी शेती किती मोठा प्लॉट आहे 7 एकरचा प्लॉट आहे खूपच मोठा प्लॉट आहे. आता यामध्ये सोयाबीन पेरायची आणि सोयाबीन झाली की नंतर कापूस किंवा ऊस लावायचा या प्लॉटमध्ये ते कोपऱ्यापर्यंत किती मोठं रान आहे खूप मोठी शेती आहे. ह्या मॅडमचं रान आहे ते आणि या राण्यावाला नेलकी नाही तर आम्ही दोघी जणी अर्धा टिपरे वेचायला बायकाच भेटत होता ज्याच्या त्याच्या रानामध्ये चालल्यात म्हणून आम्ही दोघी जणी म्हणजे सकाळी आम्ही 8ला आलो तर आता सुट्टी करायची आम्हाला 2 वाजता मग आम्हाला घरी जायचं पुन्हा उद्याच्याला 8 वाजता यायचं. आम्ही 2-3 दिवस सारखं वेचायचं